Audio Jungle. Audio Jungle. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच पुढील कवी हाजी सैफ यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. आरसा मी हा तुझा मी हा तुझा आरसा आरसा मी हा तुझा मी हा तुझा आरसा शृंगारेन मी तुझला तेज दे तू मजला आरसा मी हा तुझा मी हा तुझा आरसा जगण्यात येई मजा जगण्यात येई मजा आरसा मी हा तुझा आरसा मी हा तुझा त्रास किती झेललास तू स्वतःला सजविलेस तू ओठ ते मला पापण्यावर मोर नाचू दे श्वास विश्वासी तू आरसा मी तुझा आरसा हा मी तुझा आरसा हा मी तुझा हे म्हणत असताना हे प्रेम त्यांनी जे व्यक्त केलं आहे त्या प्रेम व्यक्त करत असताना मला असं म्हणावंसं वाटतं की धुंदीत राहुनी तुला पाहिलं सखे ग धुंदीत राहुनी पाहिलं मी तुला सखे ग तुझ्या मदमस्त डोळ्यात पाहिलं सखे ग प्रेमाची घेऊन शपथ सांगतो तुला मी प्रेमाची शपथ घेऊन सांगतो तुला मी डोक्यावरती घेऊन प्रेम केलं ग डोक्यावरती प्रेम करून केलं ग असं ग तुझी मजला असं ग तुझी मजला हीच माझी ग पूजा पाहतो चेहरा तुझा दिसतो देव मला पाहतो चेहरा तुझा दिसतो देव मला माझी ग तू देवी माझी ग तू देवी आणि मी पुजारी तुझा आरसा मी हा तुझा आरसा मी हा तुझा आरसा मी हा तुझा मी हा तुझा आरसा. खूप सुंदर. म्हणूनच म्हणते लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रात जग पाहतो म्हणून मला असं म्हणावं वाटतं तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो मी तुझ्या प्रेमात पडलो वेडा होतो मी तू नाही समजून घेतलंस त्याला काय करू मी तू नाही समजून घेतलंस त्याला काय करू मी स्वप्न पाहिली सारी वाट पाहिली स्वप्न पाहिली सारी वाट पाहिली मी कधी ना कधी तुझ्या मरणात येईल मी कधी ना कधी तुझ्या मनात येईल मी प्रेम होईल तेव्हा सांगेल सखे मी प्रेम होईल तेव्हा सांगेल तुला सखे मी तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी तुला नाही सोडून जाणार असाच आहे मी. त्याच्यावरती मी पण एक म्हणते सच्चे प्यार की एक ही पहचान होती है सच्चे प्यार की एक ही पहचान होती है लड़ते हैं झगड़ते हैं फिर भी एक दूसरे की जान होते हैं तसंच पुढील कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते त्याने आपली कविता सादर करावी. 4 काव्यपंक्ती आहेत ज्या मी सुरुवातीला आपल्यासाठी म्हणतोय. माझे कविमित्र BS बनसोडे ते वैकुंठवासी झालेले आहेत परंतु त्यांच्या काही छान कविताच्या ओळी मला या ठिकाणी आपणासाठी घ्यायच्या. वारा सुसाट येई घेऊन थेंब काही
वारा सुसाट येई घेऊन थेंब काही पडता सरीच ओठी लाली पुसून गेली पडता सरीच ओठी लाली पुसून गेली ओल्या नभात पाणी दाटून हाय आले ओल्या नभात पाणी दाटून हाय आले मनास शांती सर कोसळून गेली मनास शांती सर कोसळून गेली. रसिक भाऊ, माझ्या पुढील कवितेचं शीर्षक आहे सखा पांडुरंग. आता मुक्ती पंढरीची वारीचा कालावधी आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले जे संत कवयित्री आहेत त्यांना आपण संत कवयित्री म्हणतो, जनाबाई, सखुबाई, कानोपात्रा वगैरे. तर जनाबाई आणि रुक्मिणी यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग मी कवितेमध्ये घेतलेला आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सखा पांडुरंग. जनाईच्या घरी, थोडं गाण्याचं मला तितकंसं अंग नाही आहे परंतु प्रयत्न करतोय. जनाईच्या घरी दळण दळीतो जनाईच्या घरी दळण दळीतो अंगण झाडीतो माझा विठू अंगण झाडीतो माझा विठू. कुठे गेला विठू अजून आला कुठे गेला विठू अजून आला चिंता रखू माईला माझा सखा पती सेवा माझी ना भावे हरीला पती सेवा माझी ना भावे हरीला हुर हुर म्हणाला घोर जीवाला हुर हुर म्हणाला घोर जीवा. त्याला लागेलळा त्या दासी जनीचा त्याला लागेलळा त्या दासी जनीचा या रखुमाईच्या दाह हृदयी या रखुमाईच्या दाह हृदयी. शेणाची गौरी लावता कानाला शेणाची गौरी लावता कानाला विठ्ठला विठ्ठला नाद घुमे विठ्ठला विठ्ठला नाद घुमे. त्याचं माझं नातं अनेक जन्माचं. रखुमाई म्हणते त्याचं माझं नातं अनेक जन्माचं कसं सांगायचं माझं प्रेम कसं सांगायचं माझं प्रेम. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. मला न सांगतो रात्री कुठे जातो मला न सांगतो रात्री कुठे जातो पहाटेच येतो माझा हरी पहाटेच येतो माझा हरी. तो जनीच्या घरी शेला विसरतो तो जनीच्या घरी शेला विसरतो रागमणी येतो वाटे दुःख रागमणी येतो वाटे दुःख घोर या जीवाला लागत असे घोर या जीवाला लागत असे. जनाईच्या घरी दळण दळीतो अंगण झाडीतो माझा विठू माझा विठू माझा विठू. हे रखुमाईचं मनातलं सहज आहे की माझा पती जनाईकडे का जातो ते शब्दात मी रेखांकित केलं आहे. धन्यवाद धन्यवाद. खरंच पांडुरंग जनाईसोबत म्हणजे खूप तिचे कामं करायचा दळण दळायचा गौऱ्या थापायचा तिला स्वयंपाक करू लागायचा. मग रुक्मिणीला असं वाटतं की माझा विठ्ठल मला सोडून कुठं जातोय म्हणून ते एक अभंग आहे. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन हात खरं सांगना विठ्ठला जनी संगे काय नात खरं सांगना विठ्ठला जनी संग काय नात. असा हट्ट करती आणि विठ्ठलाला सारखं सारखं विचारते की जनी संग तुमचं काय नातं. म्हणून लास्ट कडव्यामध्ये विठ्ठलाने रुक्मिणीला म्हणणं आहे जनी आहे आपली लेक आपण तिचे माय
बात. म्हणून जणीवरती संशय नको घेऊ. ती आपली लेक आहे आणि आपण तिचे मायबाप आहोत. म्हणून असं पांडुरंग रुक्मिणीला सांगतो आणि तिची साठवण करतो. तसंच पुढील कविवर्या डॉक्टर सोनिया पुंडलिक यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रेम विरह. केली एकदाच ती चूक पुन्हा नको. केली एकदाच ती चूक पुन्हा नको. तुझ्या प्रेमाची ती भीक पुन्हा नको. वाह, क्या बात आहे. तुझ्या प्रेमाची ती भीक पुन्हा नको. राहिले जरी मी भावनांची भुकेली. राहिले जरी मी भावनांची भुकेली. त्या गोड विषाची भूक पुन्हा नको. त्या गोड विषाची भूक पुन्हा नको. लाचार आठवणीत का जगावे मी. लाचार आठवणीत का जगावे मी. उरात माझ्या धुकधुक पुन्हा नको. उरात माझ्या धुकधुक पुन्हा नको. जगता येईल असेही माझे मला. जगता येईल असेही माझे मला. भेटून ही आपली सुखामुख पुन्हा नको. भेटून ही आपली सुखामुख पुन्हा नको. नको स्वप्ने रात्री जागणे रोजचे ते. नको ती स्वप्ने रात्री जागणे रोजचे ते. होणे आरशापुढे भावुक पुन्हा नको. होणे आरशापुढे भावुक पुन्हा नको. धन्यवाद. पुढे पुढे ते भाव पुन्हा नको. खरंच प्रेमामध्ये माणूस इतकं पडतं आणि इतकं वेडं होतं. म्हणूनच मला म्हणायचंय, कोई चाहता है किसी को अपनाने के लिए. कोई चाहता है किसी को अपनाने के लिए. कोई चाहता है किसी को तन्हाई में पाने के लिए. कोई चाहता है किसी को तन्हाई में पाने के लिए. मुझे भी ऐसा ही चाहता किसी ने अपना दिल बहलाने के लिए. मुझे भी किसी ने ऐसा ही चाहता अपना दिल बहलाने के लिए. बरोबर आहे. आणि म्हणून म्हणतो एक, चांद चांदनी से कहता है कि चलो कहीं घूमने चले. चांद चांदनी से कहता है कि चलो कहीं घूमने चले. हाथों में हाथ डालकर सूरज की ओर चले. आएगी बीच में रुकावटें. आएगी बीच में रुकावटें तो हाथी की तरह कुचलते चले. हाथी की तरह कुचलते चले. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी आलेल्या सर्व कार्यक्रमाचे मी स्वागत करते. आणि तसंच पुढील कविवर्य हाजी शेख यांना मी विनंती करते त्याने आपली कविता सादर करावी. हॅलो, नमस्ते. कवितेचं शीर्षक आहे वेड लावलं. वेड लावलं हो मला वेड लावलं. सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. वेड लावलं हो मला वेड लावलं. सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. डोळे तिचे शुभ्र किती थोडे तिरळे. डोळे तिचे शुभ्र किती थोडे तिरळे. कुणाकडे पाहते कुणा नाकडे. कुणाकडे पाहते कुणा नाकडे. दान पावलं हो मला दान पावलं. सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. रंगतीचा सावळा किट्ट काळा. रंगतीचा सावळा किट्ट काळा. तिच्या पुढे फिक्का पडतो कावळा. तिच्या पुढे फिक्का पडतो कावळा. मोकळ्या मनाची तिचं मन भावलं. सर्वांना सुंदरीनं वेड लावलं. सर्वांना सुंदरीनं वेड लावलं. हे सुंदरी अशी असते आणि ह्या सुंदरीच्या पुढे तो सुंदर व्यक्ती काय म्हणतोय, तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए. तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए. मुझे मौत भी न आए. मुझे मौत भी आए तेरे बाजुओं में आए. मुझे मौत भी आए तेरे बाजुओं में आए. जया बहादुरीची उंची माझी. अमिताभ बच्चनची उंची तिची.
कडेवर घेऊन मला तिनं फिरवलं, सर्वांग सुंदरीनं वेड लावलं, सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. नंतर तिचं नाक जरा थोडं वाकडं, डोळ्यात भरलं तिचं रूप पाकड. आठवे ना ध्यान मला कुठं खावलं, सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. तेच तिचे थोडेसे दिसते सोनाली, किस्त तिचे थोडेसे दिसते सोनाली, प्रेमाने तिजला मी म्हणतो रूपाली. गाण गाते गोड जसं कुत्र चावलं, गाण गाते गोड जसं कुत्र चावलं, सर्वांग सुंदरीनं वेड लावलं, सर्वांग सुंदरीनं वेड लावलं. सर्वांगी सुंदरीनं वेड लागलं. दादा, म्हणूनच मला पण म्हणायचंय, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला ते वहिनी घेऊन या, दादा मला ते वहिनी घेऊन या. जिचं तुम्ही कौतुक केलं तशीच वहिनी आणा. तसंच पुढील कविवर्य रामरावजी गायकवाड यांना मी विनंती करते, त्यांनी आपली कविता सादर करावी. रसिक हो, पुनश्च एकदा नमस्कार. 4 ओळी आपणासाठी. कोजागिरी चांदी जागून रात सारी, कोजागिरीत चांदी जागून रात सारी, झोपेत रात काही थोडी रडून गेली, झोपेत रात काही थोडी रडून गेली. दुग्धात चांदणे हे गेले हसून गाली, दुग्धात चांदणे हे गेले हसून गाली, पेल्यात चांदणी ही थोडी बुडून गेली, पेल्यात चांदणी ही थोडी बुडून गेली. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाहुणा. या कवितेची थोडी पार्श्वभूमी आपल्याला विशद करतोय. एक 70-80 वर्षाचे ग्रस्त ज्यांचा माझा संवाद झाला आणि त्यांच्या जीवनातलं जे शल्य आहे त्यांनी माझ्यापुढे थोडं विदित केलं. त्यावरती ही कविता मी शब्दांकित केली आहे. पाहुणा. दूरचा पाहुणा, दूरचा पाहुणा स्वतःच्या घरी, आपली प्रतिमा झाली माझीच वैरी. दूरचा पाहुणा स्वतःच्या घरी, आपली प्रतिमा झाली माझी वैरी. वाट पाहिली, वाट पाहिली. 2 वेळ चारे जेवणाची भूमिका जगावी लागते. 2 वेळेच्या जेवणाची भूमिका जगावी लागते. उंबऱ्यातल्या त्या याचिकासारखी, उंबऱ्यातल्या त्या याचिकासारखी. म्हणजे अगदी वयोवृद्ध माणसं आपल्याला 2 वेळेचं जेवण मिळावं यासाठी अगदी आधीरतेने वाट पाहत असतात. आपली मुलगा सून वगैरे आपल्याला कितपत लक्ष देतात हे यावरून दिसून येईल आपल्याला. उंबऱ्यातल्या त्या याचकाची 2 वेळच्या रे जेवणाची भूमिका जगावी लागते. ना आता जाणीव कुणालाही माझ्या कष्टांची, ना आता जाणीव कुणालाही माझ्या कष्टांची. कितीदा उपाशी राहिलो व्याकुळला जीव, कितीदा उपाशी राहिलो व्याकुळला जीव. फाटकी वस्त्रे अंगावर ल्यालो, फाटकी वस्त्र अंगावर ल्यालो. उभं केलं मी संसार वैभवाला, उभं केलंय मी संसार वैभवाला. आज काय ही आमची दुर्दशा, आज काय ही आमची दुर्दशा. लेक सोन नातवंडही दूर झाली, लेक सोन नातवंडही दूर झाली. किंमत जीवनाची कवडी मोल झाली, किंमत जीवनाची कवडी मोल झाली. विश्वासानं सारं मुला मुलींना दिलं, विश्वासानं सारं मुला मुलींना दिलं. वाटणीही केली. आज मी रिक्त झालो, आज मी रिक्त झालो. हाताची ओंझळ खाली खाली झाली, हाताची ओंझळ खाली खाली झाली. आपल्याच दातांना या ओठांना दंश केले, आपल्याच दातांना या ओठांना दंश केले. ना कोणाला फिकीर आमची 2 जीवांची परवड. वृद्ध आजोबा आणि आजी या दोघांची जी अवस्था त्यांच्या या म्हातारपणात झालेली आहे ती मी या ठिकाणी पुढच्या ओळीत घेतलेली आहे. ना कोणाला फिकीर आमची 2 जीवांची परवड. देवार आता तरी संपव हे लाजीरवाणं जीणं, देवार आता तरी संपव हे लाजीरवाणं जीणं. तुझ्या आभाळी येऊ दे, तुझ्या आभाळी येऊ दे. नको हा आयुष्यातला कोंडमाळा,
नको हा आयुष्यातला कोंडमारा. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. तुझ्या आभाळी येऊ दे नको हा आयुष्यातला कोंडमारा. दूरचा पाहुणा मी स्वतःच्याच घरी. दूरचा पाहुणा मी स्वतःच्याच घरी. दूरचा पाहुणा मी दूरचा पाहुणा. धन्यवाद. धन्यवाद. दूरचा पाहुणा मी स्वतःच्याच घरी. प्रेम हे असं असतं. प्रेम हे असंच असतं. मग काय तुम्हाला सांगावं, तुम्ही करताल ते तसं असतं. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर एक मोड़ पर. आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर एक मोड़ पर. दिल की दुनिया बसाएंगे हम, गम की दुनिया को छोड़कर. जिंदगी मरने की किसको पड़ी, जीने मरने की किसको पड़ी. प्यार कर ले घड़ी दो घड़ी. ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. प्यार कर ले घड़ी दो घड़ी, क्योंकि जिंदगी का भरोसा नहीं है. कब खत्म हो जाएगी, कब क्या होगा, आदमी का कोई भरोसा नहीं है. याच्यासाठीच आम्ही या कार्यक्रमाचं टायटल ठेवलं आहे, तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी एवढं प्रेम करा, अतोनात प्रेम करा. अतोनात प्रेम करत करत आपलं आयुष्य गुजरा. कारण आपलं आयुष्य हे खूप कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला आनंदी जीवन जगायचंय. म्हणूनच मला म्हणायचंय की जिंदगी की टूटे ना घडी, प्यार कर ले घडी दो घडी. प्यार कर ले घडी दो घडी. प्यार करले घडी दो घडी. म्हणूनच म्हणते मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर प्रेम करते. हे तुला कधी सांगताच आलं नाही, हे कधी तुला सांगताच आलं नाही. प्रेम हे असंच असतं रे, प्रेम हे असंच असतं रे. ते शब्दात कधी सांगायला येतच नाही, ते शब्दात कधी सांगायला येतच नाही. असं आहे मॅडम, प्रेम करायचं तर स्पष्ट दिसलं पाहिजे. कारण आम्ही पुरुष असे आहेत की आम्हाला त्या स्त्रीने केलेल्या खाणाखुणा कधीच आम्हाला कळत नाही. प्रेम तर आम्ही करतो, पण त्या खाणाखुणा आम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळं त्याचं प्रेम अतोनात असलं तरी तो त्याच्यामध्ये ती डिरिंग नाही आणि म्हणून तो आपलं प्रेम तो व्यक्त करत नाही. म्हणूनच अशा प्रेमातून प्रेमभंग होतात आणि प्रेमातून प्रेमभंग झाला की आपलं आयुष्य खतम करण्याच्या रस्त्याने आपण जातो. म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की प्रेम करत असताना नो चॅलेंज, कसलाही प्रकारचा मनामध्ये भीती मानू नका. सगळ्या गोष्टी करा. प्रेम करणं हे वाईट नाहीये, पण काही गोष्टी आपल्या जे आदर्श आहेत, आई वडील आहेत, यांच्याशी मिळून मिसळून बोला. तुमचं ते प्रेम हे अतोनात चांगलं आहे. त्याच पद्धतीचं जसं कृष्ण आणि राधाचं आहे, असंच प्रेम करत राहा, असंच प्रेम करत राहा. तसंच पुढील कविवर्या डॉक्टर सोनिया पुंडलिक यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. पुढील कवितेचं शीर्षक प्रेमाची भीक. सगळ्यात वाईट भीक कोणती असेल तर ती प्रेमाची. कारण प्रेम हे मागून मिळत नाही, ते मनापासून दिलं जातं. प्रेम हे मागून मिळत नाही, ते मनापासून दिलं जातं. मीही एकदा तुझ्या प्रेमाची भीक मागितली होती, मीही एकदा तुझ्या प्रेमाची भीक मागितली होती. तू जाऊ नकोस, तू जाऊ नकोस म्हणून माझ्या स्वाभिमानालाही तुझ्यापाशी मी ठेवून आली होती. तुझ्या एका थांब या शब्दासाठी मी 1000 वेळा स्वतःला हरवलं. तुझ्या एका थांब या शब्दासाठी मी 1000 वेळा स्वतःला हरवलं. पण ज्याच्या मनात आपल्यासाठी जागाच नसते, ज्याच्या मनात आपल्यासाठी जागाच नसते, त्याच्या
प्रेम त्याचा मिळत नाही. म्हणून तर एक शायर म्हणतोय, तुला माहीत नाही तू काय आहेस माझ्यासाठी, तुला माहीत नाही तू काय आहेस माझ्यासाठी, शब्दात मला सांगता येणार नाही, शब्दात मला सांगता येणार नाही, न सांगता तुला कळणार पण नाही. लिहिलंय डोक्यात माझ्या सारं, लिहिलंय डोक्यात माझ्या सारं, कदाचित तेही तुला वाचता येणार नाही. कधी कधी सांगेल मी तुला, कधीतरी सांगेल मी तुला की किती आवडतेस तू मला. तू नसताना तुझ्या सोबतचे स्वप्न पाहतो मी, तू नसताना तुझ्या सोबतचे स्वप्न पाहतो मी, तुझ्या सोबतचे क्षण मनात साठवतो मी. पहिले स्वप्न एक दिवस पूर्ण व्हावे, पाहिलेले स्वप्न एक दिवस पूर्ण व्हावे, असा मनात एवढीच आशा. साथ तुझी मिळावी, साथ तुझी मिळावी. त्या दिवशी कळलं प्रेमात हरणं एवढं वेदनात्मक नसतं. त्या दिवशी कळालं प्रेमात हरणं तेवढं वेदनात्मक नसतं जितकं स्वतःचा स्वाभिमान गमावणं असतं, जितका स्वतःचा स्वाभिमान गमावणं असतं. आजही प्रेमावर विश्वास आहे, आजही प्रेमावर विश्वास आहे, पण भीक मागून नाही. आजही प्रेमावर विश्वास आहे, पण भीक मागून नाही. कारण नाते तेच सुंदर जिथे दोघंही एकमेकांना मनापासून निवडतात, जिथे दोघेही एकमेकांना मनापासून निवडतात. म्हणून आता कोणाकडून प्रेमाची भीक मागत नाही, म्हणून आता कोणाकडून प्रेमाची भीक मागत नाही. कारण ज्याला माझी किंमत कळेल तो माझ्या शांततेतही माझ्यावर प्रेम करेल, तो माझ्या शांततेतही माझ्यावर प्रेम करेल. धन्यवाद. वाह, क्या बात है मैडम. इसलिए मैं ये कहना चाहती हूँ, कोई कहता है प्यार नशा बन जाता है, कोई कहता है प्यार नशा बन जाता है, कोई कहता है प्यार सजा बन जाता है, कोई कहता है प्यार सजा बन जाता है. पर प्यार करो अगर सच्चे दिल से, अगर प्यार करो सच्चे दिल से तो प्यार ही जीने की वजह बन जाता है, प्यार ही जीने की वजह बन जाता है. म्हणूनच मला शेवटी म्हणावंसं वाटतं, प्यार जीने की वजह बन जाता है. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये अनिल वाघमारे सर फार उशिरा आलेले आहेत. त्यांनाही अशी विनंती करतो की शेवटचं एक कविता त्यांनी सादर करायची. स्टेजवरती येऊन, तुमची खुर्ची रिकामीच आहे, या ठिकाणी येऊन बसायचं आहे. अनिल वाघमारे सर लवकर या. हे करत असताना आता प्रेमाला रंगत आली आहे, आणि प्रेमाला रंगत आली असताना शेवटचं मला म्हणावंसं वाटतं, एक आणू आणि जानू, एक आणू आणि जानू, दोघाही याच्यावरती आहे प्राण, दोघीही माझ्यासाठी आहेत प्राण. एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण. दोघी नाही असे घडवले अंगामध्ये, जसे हिरे मोती जडिले अंगामध्ये, जसे हिरे मोती जडिले. दोघांमध्येही प्रेम असे घडले, जसे हिरराजाने केले. मग ते प्रेम कसं असेल? एक पाडीसाप्रमाण, एक धाडीसाप्रमाण, एक पाडीसाप्रमाण, एक धाडीसाप्रमाण. सही बात है. पाडसाप्रमाणे आणि धाडसाप्रमाणे. म्हणूनच मी म्हणते, दिल से प्यार करते हैं दिल से निभाएंगे, दिल से प्यार करते हैं दिल से निभाएंगे. जब तक जिंदा है, जब तक जिंदा है तब तक सिर्फ तुमको ही चाहेंगे, सिर्फ तुमको ही चाहेंगे. सिर्फ तुमको ही चाहेंगे, ये सही बात है. प्यार करना जरूरी है. इसलिए एक शायर कहता है, हम ऐसे लोगों को पसंद कम करते हैं, हम ऐसे लोगों को अक्सर पसंद करते हैं, जो हमें देखकर दरवाजा बंद कर देते हैं.
धूप ढलते ही बदन से साया दूर हो जाता है, धूप ढलते ही बदन से साया दूर हो जाता है, इश्क के चक्कर में सारा वक्त गाया हो जाता है। क्या नाम है, मैं कौन हूँ, क्या नाम है मेरा और मैं कौन हूँ, कुछ पता नहीं चला, आज अपनी ही नजर में पराया हो गया हूँ, कुछ पता ही नहीं चला कि मैं अपनी नजर में पराया हो गया हूँ। अनिल वाघमारे यांना अशी विनंती करतो की या इथं खुर्ची तुमची रिकामी आहे, मलाच म्हटलं मी वरती या. कविवर्य अनिल यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तत्पूर्वी एक 4 ओळी आहेत. दुनियेत भावनेला जपणे कठीण झाले, दुनियेत भावनेला जपणे कठीण झाले, बहरात यौवनाला फुलणे कठीण झाले, बहरात यौवनाला फुलणे कठीण झाले, पदरास रोखताना चळला हळूच वारा, पदरास रोखताना चळला हळूच वारा, नजरेत पापणीला लपणे कठीण झाले, नजरेत पापणीला लपणे कठीण झाले, तळहात रंगवी का लपवून रंग मेली, तळहात रंगवी का लपवून रंग मेली, हिरवापणाचा आता बघणे कठीण झाले, हिरवापणा आता बघणे कठीण झाले. स्वर्गीय कवी PS बनसोडे यांची सुंदर कवितांच्या काही ओळी आपल्यासाठी मी सादर केल्या. आता पुढील कवींना देत आहे अनिलराव. हॅलो, सर्वप्रथम इथे जमलेले कवी आणि कवयित्री त्यांचे मी स्वागत करतो. तसेच मला इथे कविता सादर ती गाण्यांची सोबत तुमच्या प्रेमापोटी करायची आहे. ही संधी मला आयोजक माननीय यशवंत गायकवाड सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्र, अनु आणि जानू हे 2 पात्र सत्य घटनेवर खरे प्रेम काय असते आणि ते शेवटपर्यंत कसे निभावता येईल, त्यांच्याही जीवनात बरेच संकटे आली पण ते हारले नाही. हा प्रत्येक व्यक्ती हा कोणावर तरी प्रेम करत असतो, पण प्रेमाची परिभाषा खरी आजपर्यंत कळलेली नाही. प्रेम हे आंधळं असतं, त्याला वय नसतं, जात नसती, गरिबी श्रीमंतीचा हा वर्ग नसतो. तसेच रंगरूप बघून प्रेम करत नाही, तर खरं प्रेम करत असतात ते म्हणजे दोन्ही हृदयात झालेली नाती जे एकमेकांपासून राहू शकत नाही. मित्रांनो, आजही अशीच एक जोडी आहे, ती एकमेकास पसंत करतात. दोघेजण शपथ घेतात आणि आपण सोबत राहून थोडे काही चुकल्यास दोघेजण रडतात. अगदी मान टाकायची वेळ आली प्रेमिकेवर तर ती पूर्ण केली जाते. कालांतरानं दोघात वाद होतो. आज ते दूर आहे. माझे कवी गुरुजी संजय कांबळे यांची कविता मी वाचत आहे आणि तीच कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. माझी ही पहिली वेळ आहे, तरी मी प्रयत्न करतो. कवितेचे नाव आहे खंत, जी आजवर पूर्ण झालेली नाही. इतकीच खंत आहे तुला समजवता आलेच नाही. वेचलेल्या हर एक क्षणाचे मैफिलीत गीत गाता आलेच नाही. अजूनही आठवणीची तुझिया बांध झालीच नाही. इतकेच खंत आहे. दिवस रात्र धावताना अपेक्षांची ओझी पहारे तुझे उठलेच नाही. आयुष्यात माझ्या तुझे स्थान अटळ कोडे मज उघडेच नाही. इतकीच खंत आहे. काळ धावते अजूनही जवळून घेणे मज जमलेच नाही. शेवटी तुझे माझे गीत एक सुरात गाणे कळलेच नाही. इतकीच खंत आहे. तुला समजता आलेच नाही. इतकीच खंत आहे. ही कविता सादर करत असताना मला मध्येच त्यांना एक कमेंट करावंसे वाटते. मलाही वाटतं, एक जन्मभर वाट पाहिल तुझी, एक जन्मभर वाट तुझीच पाहिल. पाहता पाहता माझा जीवही जाईल. जाता जाता आठवणी येता येता तुझे नाव घेईल. घेता घेता डोक्यात तू दिसून जाईल.
जाता जाता श्वास मात्र इथेच राहून जाईल, तरीही मी जन्मभर तुझीच वाट पाहिल, तरीही जन्मभर मी तुझी वाट पाहिल. यालाच म्हणतात प्रेम. आणि दुसरी कविता माझी आहे. चंद्र. चंद्र अजूनही तो हाती आलाच नाही, चंद्र अजूनही तो हाती आलाच नाही, बंद डोळ्यातल्या नभातला रोज उगवता अंतरी, सोबतीला वाट एकटी तरी हवी हवीशी धोडी, प्रीत उमलल्या लाजेने तरंग उठतो अंतरी, आठवांचे शहर सारे मातीत पुन्हा मिसळती, आठवांचे शहर सारे मातीत पुन्हा मिसळती, जीवन एक गाणे शब्द घडवत अंतरी, दोऱ्याव्यातही समीप असते बंधनाचे पाश वेढती, दोऱ्याव्यातही समीप असते बंधनाचे पाश वेढती, आभास मिठीत ओला वास्तव भिजतो अंतरी, कधी सुटेल निराशा, कधी सुटेल निराशा, आशेचे श्वास थकले, काळाशी हित भज उत्तरांचे प्रश्न सुटेना अंतरी. धन्यवाद. वा, खूप छान सर. म्हणूनच मला पण असं वाटतं की मला पण एक कविता म्हणावी. प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे काय असतं हे तुला भेटल्यावर कळालं, हे तुला भेटल्यावर कळालं. ते खूप सुंदर स्वप्न असतं, ते खूप सुंदर स्वप्न असतं. तुझा हात हातात घेऊन जगण्याची आस असते, तुझा हात हातात घेऊन जगण्याची आस असते. ओढ तुझ्या भेटीची तुला पाहण्याची, ओढ तुझ्या भेटीची तुला पाहण्याची. म्हणूनच म्हणते प्रेम हे असंच असतं, तुझं काय माझं काय सेम असतं, तुझं काय माझं काय सेम असतं. म्हणूनच तुझं माझं नातं हे असंच राहावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं. अगदी बरोबर आहे. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, शेवटचं म्हणावंसं वाटतं, मेरे नैना सावन भादो, मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा, बात पुरानी है, एक कहानी है, अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं नहीं भूले, अब वो सावन झूले, रुत आए और जाए, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. म्हणून म्हणते बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. सागर की बाहों में मोती है जितने, सागर की बाहों में मोती है जितने, हमको भी तुमसे मोहब्बत है उतनी, हमको भी तुमसे मोहब्बत है उतनी, किए बेकरारी, किए बेकरारी ना अब होगी कम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. छोटीशी ही दोन प्रेमावरची कडवी. घेऊन येशी कोळी ऋतू सुगंधी
माझी या प्रियाला प्रीत कळेना, म्हणूनच आपण या कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी, मग ते आईचं प्रेम असेल, वडिलांचं प्रेम असेल, बहिणीचं प्रेम असेल, प्रियसीचं प्रेम असेल, देशाचं प्रेम असेल, हे कोणतंही प्रेम असेल, हे प्रेम करत राहा हे आम्ही हमेशा ठणकावून सांगत असतो. या कार्यक्रमामध्ये या कवींचा सन्मान करण्यासाठी रेखाताई गोळवे या ठिकाणी आल्या आणि त्यांनी या कवींना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनातून निश्चितच या समाजाला त्यांची जी वैचारिकता आहे ती वैचारिकता ही समाजासमोर मांडली आणि मांडल्यामुळं बहुजन सैनिकच्या माध्यमातून आम्ही रेखाताई गोळवे यांचं सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.